मुंबईतील दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदान धूळमुक्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। शिवाजी पार्क मैदान 28 एकर आणि 1.2 किमीचा परिघ अशा विस्तीर्ण परिसरात ते पसरले, त्यामुळे हवेसोबत धूळ मोठ्या प्रमाणात उडत असल्याने प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढतंय। याचा त्रास परिसरातील रहिवाशांना होत असल्याने पालिकेकडून मैदान धूळमुक्त करण्यासाठी मागणी करण्यात आलेली आहे। तर या संदर्भात स्थानिक नागरिकांशी विशेष बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी। मुंबईतल्या दादरचं छत्रपती शिवाजी मैदान आणि मी या मैदानात आहे। या मैदानामध्ये रोज हजारोच्या संख्येत खेळाडू खेळत असतात, परंतु हे खेळत असताना मात्र या मैदानामध्ये टाकलेली जी माती आहे ती उडते, त्याची धूळ उडते आणि याचा प्रॉब्लेम या सर्व खेळाडूंना होतो। बरं, इतकंच नाही तर ही जेव्हा हवा येते तेव्हा या मैदानातली माती आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्यांच्या घरात सुद्धा जाते आणि याचा परिणाम म्हणून जे वृद्ध असतील, लहान बालक असतील, त्यांच्या सुद्धा आरोग्यावर होत असल्याचं पाहायला मिळते आहे। याच मुद्द्यावर बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत स्थानिक नागरिक। एवढ्या वर्षापासून ही माती जी आहे रेड सॉइल डंप केलेली, ही ॲडिशनल माती डंप केलेली आहे। ओरिजिनल सँडी सॉइल आहे पार्काची। केसेस एवढे भयंकर झाले की माझ्या बाबांना COPD झालेला आहे त्याच्यामुळे, आणि ही एक्सपायर्ड 2 years बॅक, 1.5 year बॅक। सो बेसिकली आम्ही एवढं पाठी लागलेलो आहे। आम्हाला मागच्या आठवड्यात 2 आठवड्यापूर्वी समजले की माती काढणार, जे आम्ही प्रयोग केलेला 9 इंचापर्यंत माती काढायची हे ठरलेलं आहे, पण ते काढायला पण अजून फक्त म्हणतात ना पुश फॉरवर्ड होते। ॲक्च्युअल टाइम अजून काही समजला नाही आहे। आम्हाला MPCBने 21 मार्चचं पत्र आहे 2024चं, पुढच्या 15 दिवसात माती काढा म्हणून। तर हे ते पत्र आल्यानंतर गेले IIT कडे माती कशी काढू का आम्ही विचारायला। हे असे बोगसपणा ह्या ठिकाणी करतात आणि हे धूळ, मुंबईमध्ये जी धूळ होती ना, हे निसर्गामुळे झाली नाही, माणसामुळे नाही, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांमुळे झालेली आहे। ऑन पेपर फक्त दाखवतात। खेळताना काय समस्या आहे? आम्ही पनवेलवरून येतो खेळायला, दर संडेला येतो, पण इथे या मैदानामध्ये भरपूर धूळ असते, त्याच्यामुळे आम्हाला मास्क लावून खेळायला लागतं। हीच आमची समस्या आहे। तर त्यासाठी धुळीसाठी थोडं काहीतरी प्रॉब्लेम हो, याचं धूळ काढण्यासाठी काहीतरी करावं। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सौंदाडे, मनोज कुलकर्णी, झी 24 तास, मुंबई।